नागपूर जिल्ह्यातील नवी कामठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जबलपूरहून नागपूर मार्गे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्समधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त केला आहे। प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून 21 लाखांच्या वर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नवीन कामठी गुन्हे शाखा विभागातील डीबी पथकाला गुप्त माहिती मिळाली की जबलपूरहून नागपूरच्या मार्गानं एका खासगी ट्रॅव्हल्स बसमधून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची तस्करी करण्यात येत आहे। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून बसची तपासणी केली। यावेळी बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आला। प्रकरणी पोलिसांनी 3,50,000चा तंबाखू जप्त केला असून एकूण 21 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून अटक करण्यात आलेले आरोपी मध्य प्रदेशचे रहिवासी आहे। दरम्यान एक आरोपी फरार होण्यास यशस्वी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे। आम्ही सदरची गाडी ताब्यात घेतली असता सदर गाडी नंबर MP17P1147 या ट्रॅव्हल्स गाडीमध्ये आम्हाला अशी सुगंधित तंबाखू ज्याच्यावर बाबा शासनाने बॅन केलेला आहे अशी सुगंधित तंबाखू, सुपारी आणि इतर जे बॅनमध्ये टाकलेले तंबाखूजन्य पदार्थ आहे याचा आम्हाला साठा त्याच्यात मिळाला। त्यानंतर आम्ही सदर गाडीचा चालक, त्या गाडीमध्ये बाकीचे जे कंडक्टर वगैरे असे 3 लोकांना आम्ही मॅनेजर असे 3 लोकांना आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। तिन्ही जे अजय कुमार यादव, पंकज दत्त आणि राजेश विश्वकर्मा हे तिघही मध्य प्रदेश येथे राहणारे आहेत आणि सदरचं बाबा ज्याच्यावर बॅन आहे, अन्न सुरक्षा कायद्याप्रमाणे त्याच्यावर बॅन आहे अशा पदार्थ ते नागपूरमध्ये कोणत्या ठिकाणी विक्रीस नेत होते किंवा या होतात सततच्या गोष्टींना आम्ही ताब्यात घेतलेल्या आहे। सदर तिघही लोकांना आम्ही आता ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत आहोत आणि त्यांना सदर गुन्ह्यात अटक करत आहोत।